वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सज्ज झालो आहोत आपण गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी। यावर्षी 7 तारखेला गणपती बाप्पांचे स्वागत करायचे आहे। गणपती बाप्पा प्रत्येक घरात विराजमान होणार आहे। तर 7 तारखेला शनिवार आहे। गणपती बाप्पा बऱ्याच लोकांनी तर बुक केले असेलच, पण गणपती बाप्पा म्हणजे जे आवडतं तो आपण तर निवडलाच असेल। पण एकच सांगायचं आहे की गणपती बाप्पा घरात येताना शाडूच्या मातीचाच गणपती असावा, कारण पर्यावरणामुळे। तसेच आपण आता सुरुवात करणार आहोत, तर ते मूर्तीपासूनच आपण सुरुवात करूया। तर मूर्ती घेताना काय बघायचं आहे, कुठलीही सेवा उपाय भगवंताचे कार्य करत असताना आपण मूळ कधीही विसरायचं नाही। मूर्तीमध्ये बघितलं जातं तेव्हा आपल्याला खूप मूर्ती आवडत असतात। तर काय आता अशा नवीन वेगवेगळ्या मूर्त्या बनलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये मासा आहे आणि त्याच्या अवतीभोवती गणपती बाप्पा आहे। त्याचबरोबर मोर बसलेला आहे, गणपती बाप्पा आहे। परत गरुडावर बसलेला गणपती बाप्पा आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पा सहकुटुंबासोबत आहे। त्याचबरोबर साईबाबांच्या स्वरूपात गणपती बाप्पा येतात, कधी कधी महाराजांच्या स्वरूपात पण गणपती बाप्पा येतात। तर मला एकच सांगायचं आहे की गणपती बाप्पा ते गणपती बाप्पाच असतात। तर तुम्ही बोलणार तुम्हाला काय करायचंय, तर गणपती बाप्पा आपण असा गणपती बाप्पा आपण घेऊ शकत नाही। तर गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करायचं असतं। कळत न कळत आपल्याला गरुडाचं विसर्जन होतं, त्याचबरोबर मोराचं विसर्जन होतं। त्याबरोबर परिवारांचं सर्व परिवार शंकर आणि पार्वती त्यांचं पण विसर्जन होतं। म्हणून कुठलीही सण व्रतवैकल्य आपण जे मूळ आहे त्याला विसरायचं नाही। छानपैकी सुंदर ही मूर्ती असावी गणपती बाप्पांची, आणि गणपती बाप्पाच आहेत। बरोबर प्रत्येकाचे एक स्थान आहे, तेच असून द्यावं। गणपती बाप्पांचे प्राणप्रतिष्ठा करताना घरात प्राणप्रतिष्ठा कशी करावी ते मी तर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे। तर आपल्याला आता मूर्ती बघायची आहे, मूर्ती कशी असावी। तर मूर्ती बघताना आपण काय बघत असतो, तर सगळ्याच गणपती बाप्पा इतके गोड असतात की आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे घेऊ का ते घेऊ असं वाटतं, पण आपल्याला एकच मूर्ती आणायची असते। तर गणपती बाप्पांच्या डोळ्यात बघितल्यानंतर आपल्याला ते वाटतं की गणपती बाप्पा आपल्याला आवडतात। तर मूर्ती बघताना डाव्या सोंडेचा घ्यायचा असतो। मग उजव्या सोंडेचा का नाही घ्यायचा, तर उजव्या सोंडेचा गणपती घेताना जे काही विधी असतात ते सोहळे करावे लागतात, त्याचे काही नियम त्या तुमच्याकडून होईल का, म्हणून डाव्या सोंडेचाच गणपती बाप्पा आपल्याला घ्यायचा आहे आणि उजव्या सोंडेचा घ्यायचा नाही आहे। तर ते एक महत्त्वाचं आहे। गणपती बाप्पांना पितांबर ते कुठला कलरचं असावं, तर पांढरा, लाल, हिरव्या, जसं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं आता आहेत कलर द्यायचा। फक्त काळा नसावा, काळा तर नसतोच पण तरी पण काळा नसावाच। गणपती बाप्पा मूर्ती घेताना 5 हात दोन्ही हाताचे 5-5 बोटं व्यवस्थित चेक करायचे आहेत। तसेच पायाचे पण दोन्ही पायाचे आपल्याला 5-5 बोटं आहेत का ते तपासून पाहायचं आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये सगळे अवयव आहेत का हे आपण चेक करून घ्यायचं आहे। आपल्याला प्रथम हे कर्तव्य करायचं आहे। काहीतरी चुकी झाली आहे, एकदा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही करता येत नाही। म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरात आणताना आपण तसेच मुलगा मुलगी जातो बघायला, किंवा आपण स्वतः पण जातो मूर्ती घ्यायला। तर बाप्पांचा चेहरा आपल्याकडे करायचा असतो, आपल्या साईडला तोंड करायचं आहे गणपती बाप्पांचं। आणि जाताना पाट आणि लाल रंगाचं वस्त्र घेऊन जायचं आहे। त्यानंतर पाटावर लाल वस्त्र टाकायचं आहे आणि गणपती बाप्पांना ठेवायचं आहे। गणपती बाप्पांना झाकून आणायचं आहे। नामस्मरण करता करता गणपती बाप्पांना आणायचं असतं।
गणपती बाप्पांना झाकूनच का आणायचं, तर प्रत्येकाची मूर्ती खूप छान असते. तिची मूर्ती किती छान आहे, तिचा गणपती बाप्पा खूप छान आहे असं आपण बोलत असतो. तर देव खूप मोठे आहेत. माणसांची नजर लागणार नाही आहे, अजिबातच लागत नाही. आपलं मन समाधान, माझी मूर्ती आहे तर तिला नजर लागायला नको. माणसांची नजर कुठल्याही देवाला लागत नाही. आपण इतके मोठे या जगात कोणच माणूस नाही आहे. हे मन समाधानासाठी आपण असं करत असतो. मन समाधानासाठी असतं. माझा बाप्पा आहे, वस्त्र आहे तर वस्त्र परिधान करायचं आहे. आपण आणत असताना नजरेचा तर एक भागच आहे, ती मूर्ती असते. कुठलीही नकारात्मक ही मूर्ती असते, ती मूर्तीच आहे. तिच्यावर प्राण आणलं नाही तर ती बाप्पा आहे. बाप्पा तर आहेत, पण प्राण तुम्ही घरी आणल्यावर आणणार आहे. म्हणून नजर, वाईट शक्ती काहीच नको म्हणून आपल्याला झाकून आणायचं आहे. झाकून आणल्यावर ते घरात येताना गणपती बाप्पांची मूर्ती घरात येताना जे गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येणार त्यांनी काय करावे, तर आधी जे आपण गणपती बाप्पांचा चेहरा आपल्याकडे असणार आहे तर तो सरळ करावा. त्यानंतर जसं आपण बाळाची नजर काढतो त्याच पद्धतीने गणपती बाप्पांची पण भाकरीचा तुकडा घ्यायचा आणि पाणी घ्यायचंय आणि उतारून टाकायचं आहे. नंतर गणपती बाप्पा पाय धुवायचे आहेत. तर आता गणपती बाप्पांचे पाय धुवू शकत नाही. जो व्यक्तीने गणपती बाप्पा आणणार आहात तर त्याचे पायावर थोडेसे पाणी ओतायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या जो गणपती बाप्पा घेऊन येतो त्याच्या डोक्यावर टोपी असावी. वस्त्र ठेवलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. आरती करायची आहे, पूजा करायची आहे. आणि ज्या व्यक्ती गणपती बाप्पा घेऊन आलेला आहे त्याचं पण औक्षण करायचं आहे. गणपती बाप्पा आपल्याकडे आले आहेत म्हणजेच गणपती बाप्पा आपले पाहुणेच आहेत. तुमच्याकडे किती दिवस आहेत, तर 11 दिवस जर असतील तोपर्यंत आपले घरातले दुःख, संकट दूर करणार आहेत, ते बघणार आहेत गणपती बाप्पा. तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणल्यानंतर संपूर्ण घरामध्ये ती फिरवायची आहे. आपल्या गणपती बाप्पांना सगळं आपलं घर दाखवायचं आहे. परत गणपती बाप्पांना जागेवर ठेवायचं आहे आणि प्राणप्रतिष्ठा करायची आहे. गणपती बाप्पा शक्यतो हॉलमध्येच बसवावा किंवा काही लोक देवघरात तिथे ठेवतात, जसं तुमच्याकडे जागा असेल त्याप्रमाणे. पण मला एवढंच कळतं की हॉलमध्येच ठेवावा, कारण आपल्याकडे येणारी माणसं त्यांची नजर जेव्हा गणपती बाप्पांकडे पडेल, ते कितीही वाईट उद्देशाने आपल्याकडे आले असतील तर त्यांची तिथेच संपून जाईल. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, ते संकटनाशक दूर करू शकतात. म्हणून हॉलमध्येच गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. आपल्या घरामध्ये जेव्हा कोणी पाहुणे येतात तेव्हा आपण शांत बसलेला असतो, शांत राहिलेला असतो, काही अदळपट करत नाही. त्याच पद्धतीने आता गणपती बाप्पा आपल्याकडे आले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शांतता राखायची आहे. कुठल्याही प्रकारचं भांडणं तंटा करायची नाही आहे 11 दिवस. तसेच ही काळजी घ्यायची आहे. तर पूर्ण आयुष्यभरी जर आपल्याकडून ही काळजी झाली तरी चालू शकते, पण आपण मनुष्य आहोत, आपल्याकडे तर चुका होतच असतात. गणपती बाप्पा घरात आहेत म्हणून धूम्रपान, मद्यपान, मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर गर्भवती महिला आहे तर आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बसवू शकतो का, प्राणप्रतिष्ठा करू शकतो का, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या चालीरीती आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे आहे. गणपती बाप्पा तुम्ही स्थापन करू शकता, पण गणपती बाप्पांचे विसर्जन नाही करायचं आहे. विसर्जन न करता येणाऱ्या ती मूर्तीचे काय, मग त्या मूर्तीचं आपल्याला काय करायचं आहे. जेव्हा आपण विसर्जन करतो 11व्या दिवशी, तेव्हा आपल्याला विसर्जन न करता आपल्याला ती घरातच ठेवायची आहे. आणि त्याची जसं आपण देवपूजा करतो, रोजची जी आपण देवपूजा करतो तशी देवपूजा करताना आपल्याला गणपती बाप्पांना पण
रोजच्या रोज पूजा करायची आहे। तुम्ही तुमच्या देवघरात व्यवस्थित जागेवर ठेवू शकता, नाहीतर दुसऱ्या कुठल्याही जागेत ठेवला तरी व्यवस्थित ठेवायचा आहे। आणि रोज आपण जशी बाकीच्या देवाची पूजा करत असतो तशीच त्याच पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पण पूजा करायची आहे। आणि वर्षभर आपल्याला विसर्जन करायचं नाही आहे। तसेच 2025 जेव्हा नवीन गणपती बाप्पा येतील तेव्हा त्या दोन्हीही गणपती बाप्पांचं आपल्याला पूजा करायची आहे आणि विसर्जन त्या दोन्हीही गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर विठळ सुतक आहे तर कोणाचे नुकतेच जर काही झालं असेल त्या वर्षी गणपती बाप्पांना आपल्याला बसवायचं नाही आहे। बाळातीन बाई झाली असेल तर तो सुद्धा विठळच असतो, तर त्या वर्षी पण गणपती बाप्पा आपल्याला बसवायचा नाही। आणि पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना बसवून देऊ नका, कारण अशा कोणाची वेळ आलेली तुमच्या घरात किंवा भावकीत, म्हणजे पहिल्या दिवशी गणपती बाप्पा आपण बसवले आहे आणि नंतर 4-5 दिवसानंतर असं काही झालं तुमच्या घरामध्ये तर देऊ नको करू असं। पण असं जर झालंच तर तुम्हाला तुमच्या भावकीतलं किंवा घरातलं कोणतरी वारलं असेल मग काय करायचं आहे तर गणपती बाप्पा विसर्जन पर्यंत आपल्याला शेजारी पाजारी तुमच्या बाजूला जर कोण असतील तर त्यांच्याकडून आपल्याला आरती करून घ्यायची आहे। आणि तुम्ही कोणी पण आरती न करता देवाचं उपासना न करायची आहे। तर जर गुरुजींकडून आरती करून घेतली तरी चालेल रोजच्या रोज, नाहीतर शेवटच्या दिवशी गुरुजींकडून विसर्जन करून घ्यायचं आहे। आधीच 4-5 महिने झाले असतील आणि तुमचे कोण एक्सपायर झाले असेल, 5-6 महिने झाले असतील, तर गणपती बाप्पा तुम्ही बसवू शकता का? तर तुम्हाला म्हणजे 14 दिवसच पाळायचं असतं। सेवेमध्ये खंड पडता कामा नये। त्या कालावधीमध्ये जर 14 दिवस मध्ये झालं असेल तर त्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येणार नाही किंवा गणपती बाप्पा बसवता येणार नाही। पण 4-5 महिने जर झाले असेल तर 4-5 महिने झाले असेल तर आपल्याला खंड पडून द्यायचा नाही, आपल्याला गणपती बाप्पा बसवायचा आहे। मग तो छोटा जरी बसवायचा झाला तरी आपल्याला बसवायचा आहे। आणि तसाच बरोबर 1.25 महिना जरी झाला असेल तरी तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकता। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।